तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही आता डोंगामध्ये आहोत, झेड हॉटेलमध्ये. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये केव्जला जाणार आहोत. फोंगना केव्ज म्हणून आहे इथे. तर आपण कसं जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. आपण या बोटीतून जाणार, या रिव्हरमधून. हे बघा, आपलं हॉटेल पण तिथंच आहे. या रिव्हरमधून जाणार. या रिव्हरमधून आपण आय थिंक सो या डोंगराजवळ जाणार आहोत. तर चला तर जाऊया आणि तिथं बघूया. इकडं पण डोंगायला आलो आहे, पण इथं पण भरपूर लँग्वेज प्रॉब्लेम आहे. भरपूर म्हणजे भरपूर. आम्हाला सांगताना एवढा त्रास व्हायचा की दुसरा पण भेटला जर स्पेसिफिकेशन सांगणारा तर काम व्हायचं. तर एक मॅडम होती इथे आमच्या हॉटेलला, वेंडी म्हणून. तर तिने आम्हाला भरपूर हेल्प केली या गोष्टीसाठी. तिला आम्ही इंग्लिशमध्ये सांगायचो आणि ती मग ट्रान्सलेट व्हिएतनामीमध्ये करायची त्यांना. तर ते त्यानं समजायचं. पहिला आम्ही फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा भरपूर काय काय प्रकाराने सांगण्याचा प्रयत्न केला, तर पण त्यांना काय थोडं कळलं नाही. दे वॉज डुईंग हो हो लाईक दिस ओनली. तर आता थोडा आम्ही ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेट करून सांगितलं तर थोडं त्यांना कळतं. तर बघूया यांचा किचन बघूया आपण. इकडचे थोडासा साधाच किचन असतो, असा भारी काय नसतो किचन वगैरे हॉटेल्स लोकांचा. किचन एकदम सिंपल असतो. तर गाईज आपण कुठं चाललोय? फोंगना केव्जला चाललोय. तर चला तिथे जाऊनच भेटू. किचनमध्ये आलोय. तर बघू शकता तुम्ही. व्हॉट इज युअर नेम? युअर नेम इज नी. नी ओके, नी. शी इज नेम इज नी. शी इज लुकिंग ब्युटिफुल. किचन असं साध्या पद्धतीनेच असतं. त्यांचा सर्व घरातली कामं सेम तेच करतात. त्यांची फॅमिलीच बघतात. म्हणजे ओनर्स बसलेले आहेत, त्यांचे हॉटेलचे ओनर्स पण बसलेले आहेत इथे. तर व्हॉट इज युअर नेम सर? व्हॉट इज युअर नेम? याक. याक यांचं नाव याक आहे. हे एक हॉटेलचे मालकच आहेत. 69 या त्यांचा एज पण बघा 69 आहेत. किती यंग एज आहे. यंग एज 69. ओके. या मॅडमने पण आपल्याला खूप सहकार्य केलं, मदत केली. सर्व जे पाहिजे होतं ते रूमवर आणून दिलं. मॅम व्हॉट इज युअर नेम? नेम व्हॉट इज युअर नेम? What's your name? My name is Kang. कॅन. Kang. कॅंग. शी इज नेम इज कॅंग. तिचं नाव आहे कॅंग. तिथे लाजतात भरपूर बोलायला पण. My name is Juan. जुएन. या मॅडमचं नाव आहे जुएन. तिने पण भरपूर सहकार्य केलं. सर्व गोष्ट आपल्याला रूममध्ये आणून दिली. एकदम रूममध्ये आणून दिली. रूम सर्व्हिस दिली. आणि पहिला जे काय भेटला ते आम्हालाच दिला पहिला. पण त्यांना लँग्वेज प्रॉब्लेम भरपूर आहे. लँग्वेजची गोष्ट जाम भरपूर आहे. तर आपले गाईज बघा इथं बसलेत. आज आहे संकष्टी. तर आमच्या कोणच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. पण यांचं माहीत नाही. पण मी सांगतो माझा उपास आहे एक टाईम. आणि समीक्षाचा पण एक टाईम उपास आहे ना समीक्षा. सध्या खाऱ्यापुऱ्या माहीत नव्हतं म्हणून खाल्या, पण तिथंच बंद झालं समजलं ते. मिल्क कॉफी. आपल्या मॉडेल्स येत आहे आता एक करून. एक मॉडेल्स करून येत आहे.
सेलिब्रिटीज आर कमिंग हिअर. अजून आमचा मेन बॉस नाही आलाय, पैसेवाला कॅशर. घे टेंगा 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 टेंगा. कनिंग फोंगना स्टेशन तो दाखव. टुरिझम सेंटर फोंगना फॉर फोंगना केव्स. That one is a fort. Phongna Caves. तर आम्ही इथं आता फोंगना केव्हसाठी जायला इथून तिकीट्स लागतात, बोटीने जायचं असते. तर मी आता तिकीट काउंटरजवळ चाललो आहे तिकीट्स काढण्यासाठी. आता गेलेला आहे विघ्नेश ॲक्च्युली तिकीट काउंटरजवळ. तर तुम्हाला दाखवते तिकीट काउंटर. काढावा लागतो तिकीट फोंगना केव्जला जायला बोटीतून. तर बघा पण तिकीट काउंटरजवळ आलेलो आहे. तिकीट काउंटर. तिकीट बघा 550, 5,50,000 आहे. 550 म्हणजे मला वाटते 1200 ते 1100 रुपये असणार. आपला विघ्नेश आणि गणेश काहीतरी कॉन्ट्रिब्युशन चाललेलं आहे त्यांचा. आणि वहिनी तिथं आणि रवीना वहिनी पण आहे बघा. माझी बायको बघते तिथं बसले. करशील काय चाललंय? ॲक्च्युली आपल्याला एक बोट करायची आहे, त्याच्यात 12 जण पाहिजेत आपल्याला. तर आपण 6 जणच आहोत आम्ही. तर 6 जण फक्त 6 जण त्या बोटमध्ये जायला आपल्याला थोडा कॉस्टली पडते. तर आपल्याला हे काही मित्रमंडळी भेटलेले आहेत जर्मनी. दे आर फ्रॉम जर्मनी. ओके, यू आर फ्रॉम जर्मनी. ओके ओके. So even they are joining us, so it will be like easy for us. Okay. So पहिले तर आपल्याला फक्त 11 जण भेटलेले आहेत, कारण की ते लोक फक्त 5 होते आणि आपण 6 होतो. आपल्याला अजून एक भेटलेली आहे आपली एक मैत्रीण. आय थिंक शी इज फ्रॉम, आय डोंट नो. But we are taking single boat. We are taking own boat. Yeah. आता आपण पर्सनल बोट घेतलेली आहे 6 जणांसाठी. कारण का आपल्याला तिथं जायचं आहे, पोचायचं आहे केव्जमध्ये. 2.5 तासचा त्यांचा रूट आहे, म्हणजे 2.5 तास तिथं जातील. तर पर्सनल बोट केले तर आपण 2.5 तास म्हणजे कधी पण तिथून निघू शकतो आपल्या टायमावर. कारण का आपली दनंगला जाण्यासाठी 1:30 वाजताची बस आहे, VIP बस आहे. तर तिथून केव्जवरून येऊन पटापट 12:30ला जेवून आणि 1:30 वाजता आपल्याला बस पिक करायला येणार आहे. तर त्याच्यामुळं हे जे जर्मनीवाले पीपल आहेत ते आमच्यासोबत येणार होते. ॲक्च्युली आम्ही 12 जण झालेलो, शेअर करणार होतो, म्हणजे पैसे थोडे कमी झाले असते. पण ते आम्ही नाही करू शकलो कारण का आम्हाला तिथून लवकर यायचं आहे. सो आपण जाऊन आता केव्जमध्येच भेटू. बाय. आपल्याला तिकीट्स आता भेटलेले आहेत. आता आपण चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो बोटीत बसताना. चला तर आता आपण बोटीत जात आहोत. बघा बोट्स बघा इथं कशा मस्त आहेत. बोट्स बघा सर्व. या बोटीतून आपल्याला फोंगना केव्हला जायचं आहे. समीक्षाने पण मस्त टोपी घेतलेली आहे. टोपी बघा तिची हॅट. कितीला घेतली समीक्षा? 10,000 डॉंगमध्ये नाही, 10,000 डॉंग. तर आपल्याला भाषेचा भरपूर प्रॉब्लेम होतो. कम्युनिकेशन बॅरियर खूप आहे इकडे. गुगल ट्रान्सलेटरचा भरपूर फायदा होतो इकडे. गुगल ट्रान्सलेटर नसून तुम्ही तर काहीच करू शकत नाही. प्रत्येक गोष्टी गुगल ट्रान्सलेटरवर बोलून त्यांना ऐकवायला लागतो, तेव्हाच त्यांना समजतात. आम्हाला बोटचे तिकीट परचेस करताना पण एक बोटला 12 जण असतात, आम्ही 6 जणच आहोत. तर आम्हाला ते बोलले की तुम्हाला पैसे कमी पाहिजे असतील तर शेअरिंग करा. पण आम्हाला आता टायमाची कमी असल्यामुळं आम्ही प्रायव्हेट बोट घेतलेले आहे. आणि पर पर्सन वेट केवचा 150 पर पर्सन आहे डॉंग. आणि आपला ड्राय केवचा 80
1000 डॉंग्स पर पर्सन आहे. मग आम्ही फक्त वेट ठेव घेतली की आमच्याकडे टाईमच नाही. तर बघा ही सिच्युएशन आहे. गुगल ट्रान्सलेटर जर घेतला तर थोडंसं इझी पडतं आणि काही गोष्टी आहेत ते गुगल ट्रान्सलेटर करावं लागतं. आणि आम्हाला ट्रान्सलेशन मुलंच टायमाचे कमी झालेले आहे. आम्हाला ट्रान्सलेट करता करताच खूप अर्धा दिवस जातो. चला तर जाऊया. बोट आता सुटणार आहे आपली. स्लिप होईल इथून. बघा मस्त आपली बोट प्रायव्हेट बोट आहे. नंबर प्रायव्हेट कुठं पण बसा कुठं पण झोपा. प्रायव्हेट बोट आहे आपली. कुठं पण Private boat. बसा आणि कुठं पण जाऊ. VIP बोट आपली. एकदम खाली वाकावा लागतो बोटीत. वी नीड दिस. नो वी डोंट नीड. ओके वी हॅव टू वेअर. कंपल्सरी वी हॅव टू वेअर. We don't know what you say. We don't understand. Let's go. घाबरायचं कारण नाही. आपल्याला फोन नंबर दिला फोन कुठून करायचा. फोन करून बघा. पोंगणा केवढा झाला काय समीक्षा. तू आता सपोज इथून जर पडलीस तर पोहणार ना. नाहीतर लाईफ जॅकेट आहे आणि पोहता पण येते. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. रवीना काय आहे ना त्याचा. माझा विगू आहे आपल्याकडे. आणि गणेश वहिनी जर बाय चान्स लाईफ जॅकेट घालून पडली खपलो पडले तर बांबू झाडू काय कुठचा इन्स्ट्रुमेंट आवडते. पट्टा आवडते. पट्टा आणि पट्टा. You said never let me go. 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 You said. आपण केव जवळ आलेलो आहे बोटीतून बाय बोट. तर पाहू शकता तुम्ही आपल्याला एंट्री तिथे आहे बघा. इथं जायचं आहे. सॉरी माय बॅड. आपण चाललेलो आहे. पाहून घ्या आता एकदम मस्त थंड वारा लागला. केव जवळ आलो की थंड वारा लागायची सुरुवात होते. तर गरमच करत होता भरपूर.
थांबलेलो आहे थोडा, कारण का दुसरा माणूस चालवायला येत आहे बोट. कारण त्या केव्जमधून जाताना पलटीचा यूज होणार आहे. इंजिन स्टॉप होईल, मग पलटीवर बोट नेणार आपली आणि माणूस पण दुसरा येणार, जो एक्सपिरियन्स माणूस असेल ते. तर चला पाहूया आपण आतमध्ये चाललेलो आहोत. बघा तर केव्स किती मोठा आहे. आपण या एवढ्या मोठ्या डोंगराच्या खाली चाललो आहे. हा बघा किती मोठा डोंगर आहे आणि भारी डोंगर आहे. असा पण नाही की हे आहे. बघा आपण आतमध्ये चाललेलो आहोत पूर्ण ब्लॅक मोड. काही केव्स पण आहे, म्हणजे सुका केव्स पण बघायला भेटू शकते याच्या आतमध्ये जाऊन. इथं आतमध्ये जाऊन तर त्याच्यामुळं फक्त आम्ही काय केलं की आम्ही ड्राय केव्ज न घेता आम्ही वेट केव्ज घेतले. वेट केव्ज घेतले त्याच्यामुळं आम्ही वेट केव्जच बघायला आलो. आतमध्ये जायचं आहे. बोट सनरूफ बोटची सनरूफ बघा. बोट सनरूफ आता सर्व ओपन झालेलं आहे बघा. पक्षी नाही, वटवाघूल आहेत. वटवाघूल वरती बघा, वटवाघूल आहेत सर्व. बॅटमॅन, हे बघा बॅटमॅन उठतात. हे बघा भरपूर बॅटमॅन्स आहेत. समीक्षा, मग कसं वाटतं की या केव्ज मध्ये येऊन? बघा आता केव्ज पण आता सुरू झाल्या आणि मला तर वाटतं इथं सर्व वटवाघूल म्हणजे बॅटमॅन आहेत. वटवाघूल बोलतात. बघा आता फलटीनी चाललेली आहे. यांचा दम निघणार आहे मला वाटते फलटीनी. करंट एवढा आहे का पुढे जातच नाही बोट. एवढा प्रेशर देता तरी बोट एकदम अगदी पुढे जाते. भरपूर कालोख आहे केस वगैरे. कौशिकी वहिनी असं वाटतंय? ऑसम. अन्मेश काय मग? मस्त वाटतंय. मस्त वाटतं. इथं एवढा डार्क एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे यायलाच पाहिजे ना. नाही 2 टाइम असू शकतो, पण खर्च जास्त आहे. आपण 1 टाइमच येऊ. हां खर्च जास्त आहे, 1 टाइम येऊ, पण म्हणजे बघण्यासारखं आहे. जर आपण प्रयत्न केला सर्व गोष्टी बघायचा तर बघण्यासारखं आहे सर्व. बघा एकदम क्लास. इथं एकदम डोंगराच्या आपण आतमध्ये आलेलो आहे, खालच्या भागात, जिथं ड्राय केव्ज पण आहे आणि वेट केव्ज पण आहे. म्हणजे आपण चाललो तर वेट केव्ह आहे, म्हणजे आपण पाण्यातून चाललो आहे. ड्राय केव्ह म्हणजे आपण काल गेलेलो आणि हे बघा हे ड्राय केव्ह. हे बाय वॉकिंग जायचं असं आहे. शकता वरती बघा. बघ हा कसा वाटतो बघा, ड्रॅगन सारखा तोंड आहे त्याचा. ड्रॅगन सारखा तोंड आहे बघा. आणि पैसे 2000 रुपये कमी तर बघा वरतून थेंब पण पडत आहेत. हे वरचा स्पेस आहे, मोठा स्पेस आहे. आपण डोंगराच्या आत आहोत आणि आपण डोंगराच्या आतमध्ये आहोत. डोंगर आहे वरती आणि आपण डोंगराच्या आतमध्ये आहोत. सध्या समीक्षा थकलेली आहे, कालपासून झोपली नाही प्रॉपर. स्विमिंग पूलला तर कहर केला, पण आता अंगाशी आलेला आहे स्विमिंग पूल. सो
आता कसं वाटतंय? गारगार वाटते. इथून पूर्ण असं रॉक आहे, दगड आहे. मला वाटतं ऍसिड पडलेला आहे इकडे. हा असं वरती बघा काय भारी आहे. आणि आपण केवच्या पूर्ण आतमध्ये जाऊ, म्हणजे डोंगराच्या आतमध्ये आहोत आपण पूर्ण. जर्मनी लोक भेटले नाहीत आपल्याला. मगाशी आपल्याला भेटले ना तिकीट काउंटर जवळ, तर ते आपल्याला सर्वांना भेटलेले आहेत. जर्मनची माणसं आहेत. हाय हॅलो एव्हरीवन. या जस्ट से हॅलो. जस्ट से हॅलो. या हॅलो. ते मगाशी आपल्याला तिकीट काउंटर जवळ भेटलेले जर्मनचे लोक. आता जस्ट सर्व गोष्ट बघितली केव्ह. आता आम्ही बाहेर पडत आहोत आणि आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाऊन बॅग्स घेऊन डायरेक्ट दनंगला निघणार आहोत. आमची बस आहे इथून VIP बस. 6 तास लागतील दनंगला जायला. 2 वाजताची बस आहे आपली. तर चला. बटरफ्लाय बघा, बटरफ्लाय इथे ते पार्किंगला आहेत. आता उडतील बघा. हे बघा किती आहेत. How much price? 50. 50. Same 150. Like 50. सांग लवकर. बघ नाही 2-4 सिंपल